भारत 2026 या वर्षी आपला 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. 26 जानेवारीला दिल्लीच्या कर्तव्यपथावर देश पुन्हा एकदा आपली ताकद, शिस्त आणि एकता जगासमोर दाखवणार आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही भव्य परेड देखील आयोजित केली जाईल, पण यंदाची परेड खास असणार आहे, कारण इतिहासात पहिल्यांदाच काहीतरी वेगळं घडणार आहे. नेमकं काय, तर यावर्षी सीआरपीएफच्या पूर्ण पुरुष तुकडीचं नेतृत्व एक महिला अधिकारी करणार आहेत आणि त्या आहेत 26 वर्षांच्या सिमरन बाला. सिमरन बाला या मूळच्या जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा इथल्या आहेत. त्या सध्या सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून सेवा देतात. या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्या 140हून अधिक पुरुष जवानांच्या तुकडीला कमांड देणार आहेत. सीआरपीएफच्या इतिहासात हा क्षण अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. सिमरन यांची ओळख तर आणखी खास आहे. त्या राजौरी जिल्ह्यातल्या सीआरपीएफ मध्ये अधिकारी होणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. शिवाय 2023 साली यूपीएससी सीएपीएफ परीक्षा पास करून जम्मू काश्मीरमधून निवड झालेल्या त्या एकमेव महिला उमेदवार होत्या. त्यांना परीक्षेत एअर 82 रँक मिळाला होता. आताही पुरुष युनिटचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांना अगदी सहज मिळालेली नाही. तर प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या रिहर्सल दरम्यान त्यांचा आत्मविश्वास, ड्रिलमधल्या अचूक ऑर्डर्स आणि जवानांवरची कमांड अधिकाऱ्यांच्या विशेष लक्षात आली. म्हणूनच 26 जानेवारीला हा मोठा मान त्यांना देण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. सिमरन बालासारख्या महिला अधिकाऱ्यांना मिळणारी संधी ही महिला सक्षमीकरणाचा एक भाग